व्हाईट हाऊसच्या परिसरात गोळीबाराने एकच खळबळ. नॉर्थ लॉन जवळ गोळीबार, संशयिताचा खात्मा करण्यात यश. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित. महायुतीत विधान परिषदेच्या एका जागेचा तिढा अद्याप कायम. शिवसेनेला हवी असलेली जागा भाजप सोडण्यास तयार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा कायम. शिंदे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होतंय. गणेश दिबेंचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक. विधान परिषद उमेदवारीवरून रायगड महायुतीमध्ये रस्सीखेच. शिवसेनेकडून विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा, तर राष्ट्रवादीमधून राजू साबळे इच्छुक. रोहित पवार रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी. केलेल्या कामाची ही पोचपावती. रोहित पवारांची प्रतिक्रिया. रयत शिक्षण संस्थेवर पवारांचा कब्जा वेदनादायी. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेला पवारांनी बळकावलं. भाजप प्रवक्ता अजित चव्हाण यांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गच्या दांडीत पार्किंगवरून पर्यटकांचा राडा. स्थानिक नागरिकांना पर्यटकांकडून बेदम मारहाण. स्थानिक आक्रमक. पर्यटकांच्या गाड्यांची तोडफोड. पेट्रोल डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका. शेती मशागतीचे दर वाढले. निवडणुकीच्या कारणावरून हॉटेलमध्ये 2 गटात मारहाण. बीडच्या परळीतील घटनेचा सीसीटीव्ही समोर. देवगड हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री. ओसरगाव टोल नाक्याजवळ देवगडमधील आंबा उत्पादक आक्रमक. परराज्यातील आंबे फेकले महामार्गावर. स्टॉलही उधळले. बीडच्या केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अनेक घरांवरील पत्रे उडाले. झाडंही उन्मळून पडली. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचं नुकसान. येवल्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. बोगटे शिवारातील 2 एकर केळी बाग उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. आमरस प्यायल्यानं एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा. बाजारातील आंब्यांवरील रसायनांमुळे विषबाधा झाल्याचा अंदाज. अहिल्यानगरच्या शेवगाव येथील घटना. एका दुकानात आग लागून सिलेंडरचा स्फोट. नागपूरच्या गोळीबार चौकातील घटना. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर मिळवलं नियंत्रण. विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट. बीड शहरातील घटना. 5 फोटोग्राफर जखमी. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेच्या घराला पोलीस संरक्षण. परिसरात सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात. दिपकेनं स्थापन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीची सर्वत्र चर्चा. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद शतकीय खेळीमुळे पंजाबचा विजय. पंजाबचा संघ तूर्त 4थ्या स्थानी. आज डबल हेडर. पहिल्या सामन्यात राजस्थान समोर मुंबई. दुसऱ्या सामन्यात कोलकाता दिल्ली सामना. नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून. व्हाईट हाऊस जवळ पुन्हा एकदा गोळीबार झालाय. 7th स्ट्रीट ॲव्हेन्यू परिसरात हा गोळीबार झालेला आहे. प्रत्यक्षदर्शींनी 20 ते 30 गोळ्यांचे आवाज ऐकल्याची माहिती आहे. गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसेसकडून तातडीनं परिसर सील करण्यात आला. व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉन जवळ गोळीबार झालेला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असल्याचं पाहायला मिळतंय. संशयित हल्लेखोराचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे.